लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर केजरीवाल यांना अटक केल्यानं एकीकडे इंडिया आघाडीनं दिल्लीत जाऊन रामलीला मैदानावर सभा घेतली, दुसरीकडे भाजपही या अटकेचा निवडणूक प्रचारात पुरेपूर वापर करताना दिसतेय। अरविंद केजरीवाल 15 एप्रिलपर्यंत तिहार जेलमध्ये राहणार आहेत। तिथं त्यांचा दिनक्रम नेमका कसा असेल पाहूया। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहार जेलमध्ये जाणारे आपचे चौथे नेते ठरले आहेत। अरविंद केजरीवाल आता 15 एप्रिलपर्यंत तुरुंगात राहणार आहेत। दरम्यान केजरीवाल ज्या तिहार जेलमध्ये असतील तिथे त्यांचं रुटीन नेमकं कसं असेल याची माहिती आता समोर आली आहे। अरविंद केजरीवाल तिहार जेल क्रमांक 2 अशी असेल केजरीवालांची दिनचर्या। सकाळी 6:30 वाजता सूर्योदयासोबतच इतर कैद्यांप्रमाणे केजरीवालांच्या दिवसाची सुरुवात होईल। त्यानंतर कैद्यांना चहा आणि ब्रेड नाश्ता मिळेल। सकाळी 7 ते 8 वाजता आंघोळ झाल्यानंतर जर कोर्टात सुनावणी असेल तर त्याकरता ते निघतील किंवा त्यांच्या कायदेशीर टीमसोबत बैठक करू शकतील। सकाळी 10:30 ते 11 दरम्यान लंच टाइम असेल। लंचमध्ये डाळ, भाजी आणि 5 पोळ्या किंवा भात असेल। दुपारी 12 ते 3 दरम्यान कैद्यांना त्यांच्या कोठडीत पुन्हा बंद केलं जाईल। दुपारी 3:30 वाजता चहा आणि 2 बिस्किटं दिली जातील। दुपारी 4 वाजता केजरीवाल पुन्हा वकिलांना भेटू शकतील। संध्याकाळी 5:30 वाजता डिनरमध्ये डाळ, भाजी, 5 पोळ्या किंवा भात असेल। संध्याकाळी 7 वाजता कैद्यांना पुन्हा कोठडीत बंद करण्यात येईल। विशेष म्हणजे आपल्या जेल मुक्कामाच्या काळात केजरीवालांनी 3 पुस्तकांची मागणी केली आहे। यामध्ये केजरीवालांनी रामायण, श्रीमद भगवद्गीता, हाऊ प्राईम मिनिस्टर डिसाइड नीरजा चौधरी यांच्या पुस्तकाची मागणी केली आहे। दरम्यान जेलमध्ये केजरीवालांसाठी काही विशेष सुविधाही देण्यात आल्या आहेत। अरविंद केजरीवाल जेवण, कोठडीची वेळ या कोठडीतल्या नेहमीच्या गोष्टींव्यतिरिक्त टेलिव्हिजन पाहू शकतात। त्याकरता 18 ते 20 चॅनल देण्यात आलेले आहेत। त्या चॅनलमध्ये न्यूज चॅनल, मनोरंजन, स्पोर्ट्स चॅनलचा समावेश आहे। शिवाय जेलमध्ये 24 तास डॉक्टर आणि वैद्यकीय स्टाफ उपलब्ध असतो। डायबिटीस असल्यानं केजरीवाल त्यांच्या कोठडीच्या काळात नेहमी चेकअप करून घेऊ शकतात। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।